मध्यवर्ती सरकारने कामगार कायदे रद्द करून 4 श्रम संहिता केल्याच्या विरोधात तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भव्य धरणे आंदोलन करण्यात आले। आपल्या 14 मागण्यांना घेऊन अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका संघटनेच्या वतीने अध्यक्ष संजय मापले यांच्या नेतृत्वात सर्व महिला सदस्य व पदाधिकाऱ्यांनी या धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला होता। मध्यवर्ती सरकारने कामगारांनी मिळविलेले हक्क आणि अधिकार नष्ट करण्याच्या हेतूने कामगार कायदे रद्द करून 4 श्रम संहिता तयार केल्या आहेत। सदर संहिता या कामगार विरोधी असल्याने त्यांना देशभरातील कामगार संघटनांनी तीव्र विरोध करून त्या रद्द करण्याची आग्रही मागणी केली आहे। या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना अमरावती जिल्हाधिकारी यांच्या मार्फत अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका कर्मचारी संघटनेचे वतीने गुरुवारी निवेदन सुद्धा देण्यात आले। महाराष्ट्र राज्यात एकात्मिक बालविकास योजनेत सुमारे 1 लाख अंगणवाडी सेविका व 1 लाख मदतनीस असे मिळून जवळपास 2 लाखांपेक्षा जास्त महिला कर्मचारी काम करीत आहेत। शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त कामाची आम्ही जबाबदारी सांभाळीत आहोत, परंतु शासकीय सेवेचे कुठलेही लाभ ह्या कर्मचाऱ्यांना दिले जात नाही। प्रचंड कामाचा बोजा असूनही अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मानधनही सद्यस्थित असलेल्या महागाईच्या तुलनेत कमीच दिल्या जाते। आदी बाबींकडे राज्य शासन व जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या ऐक्यशक्तीचा परिचय देत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका मदतनीसांना कर्मचारी कामगारांचा दर्जा देऊन त्यांना कर्मचारी कामगारांचे लाभ लागू करा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू केलेला प्रोत्साहन भत्ता कामावर आधारित देता तो त्यांच्या मानधनास जोडण्यात यावा। अंगणवाडी सेविका मदतनीसांना ऑनलाईन कामाची सक्ती बंद करून योजनाबाह्य कामे देण्यात येऊ नये। अंगणवाडी सेविका व मदतनीसांना त्यांच्या सेवाकाळात महत्त्वाच्या कारणासाठी मागणीनुसार बदली करण्यात यावी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे काम केलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना थकीत मेहनतानाची रक्कम तातडीने देण्यात यावी। आधीच एकूण 14 मागण्यांना घेऊन या आंदोलन स्थळी भर उन्हात धरणे आंदोलन मंडपात तर उभे राहून नारेबाजी करीत आता आम्ही अजून किती काळ मायबाप सरकारकडून आपल्या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी प्रतीक्षा करायची असा सवाल अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका कर्मचारी संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आला। या आंदोलनादरम्यान महिला आंदोलकांनी दिली प्रतिक्रिया। आजची आमची मागणी आहे, आम्हाला मानधन नको, वेतन श्रेणी पाहिजे, ग्रॅज्युएटी लागू झालेलीच पाहिजे आणि आम्हाला जे मोबाईलवर कामे आलेत ते कामे आम्हाला नकोच आहेत आणि विशेषतः म्हणजे जे आमचं मानधन रखडलेलं आहे ते मानधन आम्हाला वेळेवर हवं आहे। 2 महिने झाले आमचं मानधन या लोकांनी दिलेलं नाही आहे आणि त्या कारणामुळे आमच्या ज्या सेविका आहेत त्या खूप त्रस्त झालेल्या आहेत। आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही हे आंदोलन पुढे चालूच ठेवू आणि विशेषतः म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी द्यायची होती की आम्हाला जे ग्रॅज्युएटी आहे ती लागू झाली पाहिजे। आमच्या खूप अंगणवाडी सेविकाचं रिटायरमेंट झालेलं आहे, त्या बिचारा वनमन भटकत आहे, यांना सुद्धा या लोकांनी पदरात घ्यावं आणि आमच्या सगळ्या मागण्या ह्या पदरात घ्याव्या